मुंबईमध्ये बिहार भवन उभारण्याची घोषणा बिहार सरकारने केली आहे। मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरामध्ये बिहार भवन उभारण्याचं सरकारचं नियोजन आहे। मात्र यानंतर आता राजकीय वातावरण तापलंय। या बिहार भवनामध्ये सरकारी अधिकारी पाहुणे आणि गरजू लोकांसाठी सोय करण्यात येणार आहे। मात्र हे बिहार भवन बांधण्यासाठी मनसेने पूर्णपणे विरोध केलाय। दरम्यान बिहारमधून काही लोक उपचारांसाठी मुंबईमध्ये येत असतात। कर्करोगासारख्या आजारांवर चांगले उपचार मिळावे यासाठी लोक विचाराने की मुंबईमध्ये चांगले उपचार होतील या विचाराने ते मुंबईमध्ये येत असतात। मात्र मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांना चांगल्या सोयीसुविधा मिळत नाहीत। त्यामुळे बिहार सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। मुंबईमध्ये अशा लोकांना चांगली सुविधा मिळावी त्यांच्या सोयीसुविधांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आलाय। मात्र याला मनसेकडून पूर्णपणे विरोध करण्यात येतोय। सोबतच कडक इशारा देखील देण्यात आलेला आहे। या व्हिडिओमधून यशवंत किल्लेदार यांनी काय म्हटलंय ते बघूया। बिहार भवन वगैरे इथे काय बनवायला आम्ही देणार नाही, कारण महाराष्ट्रामध्ये एवढी शेतकऱ्यांवर एवढी अवकाळी संक्रांत आलेली आहे। मुलांचं शिक्षण महाग झालेलं आहे, महागाई वाढलेली आहे, तरुण बेरोजगार झालेले आहेत, अनेक गोष्टी आहेत। ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं सोडून ती 314 कोटी 20 लाख रुपये वगैरे खर्च करून काहीतरी बिहार भवन बांधणार आहे। माझं म्हणणं असं आहे की त्यांना ते जे बिहारी लोक इथे उपचारासाठी येतात त्यांच्या राहण्याच्या आणि खाण्याच्या सोयीसाठी तुम्ही एवढा खर्च करण्यापेक्षा बिहारमध्येच तुम्ही एवढ्या मोठ्या पैसा वापरून तिकडेच तुम्ही का नाही उपचारासाठी हॉस्पिटल मोठं उभं करत, तिकडेच करा ना। इकडे आमचे प्रश्न सुटत नाहीत, तुम्ही आमच्या बोकांडी या सगळ्या गोष्टी मारू शकत नाहीत। आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे तोपर्यंत हे बिहार भवन वगैरे काही होणार नाही।